आता आम्ही चाललेलो आहोत हरिश्चंद्रगड आणि काही अनएक्सेप्टेड रात्रीच्या टायमाला निघालेलो आहेत. म्हणजे ही प्लॅनिंग अलगच होती, तुम्हाला डायरेक्ट तिथे गेल्यावरच सांगतो. कारण की भाई चार्जिंग पुरवायची आहे आणि इतके मेंबर आहेत ना. किती जण आहेत आपण? 12 जण. तर आम्ही 12 जण आहेत. जी तब्येत पण ठीक नाही मिळत तरी पण भाई आलो मी, कारण की ह्याने मला वर जबरदस्तीने घेऊन आला आहे. कारण की हा चिडला आहे माझ्यावर अवघड. आता सुजनला जाऊन आलो, ह्याला न सांगता गेलो तर चिडला आहे भाई, कारण की आला नाही तर बघ. त्यामुळे सो आता तिथे पोचल्यावरच तुम्हाला सर्व सीन दाखवतो काय आहे काय नाही. सो कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. पुढे घे तिथे. ये लवकर. ओय रुमाल दे रे. मागे सरक ये ना. रुमाल दे अमन. रुमाल दे. कडचा रुमाल देऊ. वाज रे ये पोहाता. सांग तू येऊ ना मग पो पहिला. अरे मगनी मजा. माझ्याकडे गेलं आपले. ऑल राईट गाईज, सो आम्ही रात्री बाईक घेऊन निघालेलो आणि पहाटे 4:30च्या दरम्यान पोचलेलो आहेत पायथ्याशी. सो आता आम्ही चाललेलो आहेत हरिश्चंद्रगड. सो बघू शकता तुम्ही, मला पण नाही माहीत ह्याच्यातलं कुठलं आहे काय आहे कसं आहे, बघू शकता. कारण की तिथे आहेत सर्वजण थांबलेले आहेत, बघू शकता. सो आता आम्ही ट्रेक स्टार्ट करतो आहे आणि जसं जातो आहे पुढे तसं दाखवतो आहे तुम्हाला. आणि आम्ही आजचा दिवस पूर्ण स्टे करणार आहोत तिकडे आणि उद्या मॉर्निंगला निघणार आहोत व्ह्यू बघून. सो चला मग जाऊया आपण. इकडून होत आहे स्टार्ट आपला ट्रेक आणि लेट्स गो. बाकीचे जण पुढे गेलेले आहेत आणि आता फक्त मी आणि श्लोक आहे. सो जातोय आणि चार्जिंग पण नीट पुरवावी लागेल कारण की पॉवर बँक आहेत बट पॉवर बँक आधीच डेट झाल्यात. हा का, मी लावलाच नाही. मी कालपासून चार्ज केलेला होता तेवढीच आहे. सो रात्री म्हणजे उद्या मॉर्निंगपर्यंत मोबाईलची चार्जिंग राहिली पाहिजे. म्हणजे जो व्ह्यू बघायचा आहे, कोकणकडा पण नाही भाई. कोकणकडा. हां कोकणकडा आहे ना मॉर्निंगला. सो तिकडूनचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवायचा आहे. सो चार्जिंग काळजीपूर्वक वापरावी लागेल. सो तुम्हाला मी जास्त क्लिप मेन क्लिप दाखवेल. सो ओके. 8:15 आपण हां 8:15 ट्रॅक चालू केलाय. ओके 8:15ला ट्रॅक चालू केला. ट्रेक सुरू केला आहे आम्ही. आता बघूया किती वाजता पोचतोय, सांगतोय तुम्हाला. ओके. आणि सलग 10 मिनटं चालता बघू शकता सीड्या लागलेल्या आहेत. सो ह्या सीड्या चढतोय आणि पुढे ट्रेक सुरू ठेवतोय. तर मंद पावलांनी आपण ट्रेक सुरूच ठेवलेला आहे कारण की पोचू जास्त मोठा नाही ट्रॅक मिळत मला असं वाटते. आता बघूया कसं आहे. बघू शकता व्ह्यू गाईस. कारभार याच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. सहर्षित स्वागत. बघू शकता तुम्ही आता पुढे आपण जाणार आहेत. जरा दम लागलाय. दमाला आजार आहे मला म्हणून दुसरं खाई लागेल. आणि बघू शकता सह्याद्रीचा सुंदर नजारा. विराज इकडे बघ ना. विराज हा इकडे बघ ना. डोले आपले जरा मध्ये गेले आहेत. सर काय म्हणशील ह्या ट्रॅक बद्दल तू? खूप चांगलं वाटतं मला. इकडे बघ ना. बघू शकत नाही म्हणजे हालत जरा बघण्यासारखी नाही मिळत. अरे प्रेक्षकांना दिसू दे. ढोलकी जरा वरती गेली म्हणून. हा का. तर इथे मोराचं सुंदर छायाचित्र काढलेलं आहे, बघू शकता. दगडावर पेंटिंग केलेले आहे, खूप सुंदर आहे. आणि काढणाऱ्याला एक लाईक करा. आणि चला आपल्या ट्रॅकला. बघू शकता गाईज, नजारा बघा ना तुम्ही. नजारा बघा ना गाईज, एक नंबर. दुकानं आहे ती वाटते इथे राहतात. झूम करून दिसणार नाही, बघू शकता. आय थिंक
दुकानच असतील ही, कारण की ट्रेकच्या रूटला आहेत तर दुकानच असतील, तर कोण राहू पण शकत असेल. तर इकडे आताच एक दुकान, 2 दुकानं गेली खाण्याची. फक्त हे होतं बिस्किट्स आणि लिंबू पाणी वगैरे, अजून असं काही खाण्यासारखं दिसलं नाही. सो तुम्ही घेऊनच या एक्स्ट्रा. आणि वरती त्या काकी बोलल्या आम्हाला खाली, आम्ही जिथे बाईक वगैरे पार्क केली त्या बोलल्या की पाण्याची बॉटल 50 रुपये असेल. सो बघूया आता वरती जाऊनच समजेल. तर इथून खूप सारा पाणी वाहत असेल बघू शकता, आणि खाली खोल दरी आहे. तर समोर 2 पूल आहेत, ब्रिज आहेत. हा लेटेस्टवाला आहे, ग्रीनवाला नवीन बांधला आहे, आणि हा पुढे आहे तो ओल्डवाला आहे. सो चला जाऊया आपण त्याच्यावरून, ओल्डवाल्यावरूनच जुनं ते सोनं जायचं. बघू शकता. वा मस्त वाटते. आणि बाजूला बघा, जेव्हा इकडून पाणी वाहेल तेव्हा किती छान वाटेल बघू शकता तुम्ही. सो खूप भारी वाटले. किती रुपये बॉटल? 50 रुपये. 20 वाली बाटली 50 रुपये. गाईस घेतलंच पाहिजे, कारण की आम्ही बाईकवरून आलो इतक्या मध्ये, हे तेच आम्ही बघून आश्चर्य झालो. बट घेतलं पाहिजे 50 रुपये. सो बऱ्यापैकी आम्ही वरती पोचलेलो आहोत. बट पाणी खूप लागला इकडे, कारण की जेव्हा वरती आलो तेव्हाच पाणी लागला, आणि अजूनपर्यंत लागलेलाच आहे. बघू शकता, दाखवते तुम्हाला. सो त्यामुळे मध्ये तिकडे खाली जाता नाही येत आम्हाला, आणि तुम्हाला मला दाखवता नाही येत. बट जसा पाणी थांबेल तसं तुम्हाला दाखवतो. तो पाणी पडतोय तो पूर्वी आम्ही काहीतरी खातो इकडे. मस्त निंबू वगैरे टाका. सो आम्ही कांदा पोहे बनवायला सांगितले आहेत. काकी दुर्खट दिसते ती. आणि इथे कांदा पोहे 50 रुपये प्लेट आहे, कारण की समजू शकता तुम्ही इतक्या वरती सर्व सामान आणणं आणि बनवणं. आणि मॅगी पण भेटते, पण भाई आपण मॅगी वगैरे नाही खाणार, कांदा पोहे खाऊया. पॅकिंग नाही खायची, मॅगी पॅकिंगवाली. सो व्ह्यू बघा तुम्ही कसा पाण्याने जोर टाकलाय. तरी आता थोडी कमी झालंय पाऊस, आधी खूप जोरात होता. तर बघू शकता काय, चुलीवरचं कांदा पोहे जसं मी आमच्या घरी बनवतात. काकी बनवायला लागल्यात. गरमागरम कांदा पोहा खायला या गाईज. भूक लागले, कारण की काय नाश्ता वगैरे नाही केला. चविष्ट हे शिलो खाऊया आता. तर तो थोड्या वेळ खातो, आणि पाणी थांबलेलं आहे बऱ्यापैकी, रिमझिम पडतोय. सो तिकडे जातोय आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. भाई इकडून खूप छान दिसतंय. मंदिराकडे जात असताना बघू शकता, हे काय आहे मला आयडिया नाही, बट तुम्हाला दाखवते मी. आणि एक छोटंसं मंदिर आहे पुढे, बघू शकता. फोटोज वगैरे काढायला लागल्यात वाटते, दाखवते तुम्हाला. तर बघू शकता शंकर देवाचं मंदिर छोटंसं. पहिला ह्या मंदिरात जातोय आम्ही. समोर दिसत असेल तुम्हाला, श्लोक म्हणतोय की गड गणपतीचं मंदिर आहे. सो बघूया तिथे जाऊनच. मला काय आयडिया नाही आहे, कारण की मी डायरेक्ट आलो इकडे, आणि खूप सारे मंदिर आहेत. अजून पण एक दुसरं आहे बघू शकता, तिथे पण जाऊया. आणि जो स्तंभ आहे कलियुगाचा राहिलेला बाकी, तो पण आपण दाखवूया. कुठे आहे तो बघूया. सो लेट्स गो. सो तुम्ही वाचा, मला एवढं वाचायला टाईम नाही. म्हणजे मी वाचेल, पण तुम्ही वाचा, मी तुम्हाला वाचून नाही दाखवत. सो बघा, आणि मी मंदिराकडे जातोय. ओके, थोडं मंदिर दाखवतो. तर गणपती बाप्पांची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही. सो पाणी झालेलं आहे, मी जात नाही तिकडे.
ओ भाई काही काय बनविले बघ ना तुम्ही बघू शकतात सिस्टमॅटिक कशी काय हे पूर्ण systematic बनवलं. पडलेली भेटली का तुझीच आहे ती नाही आम्हाला तिकडे भेटली पडली अच्छा हे अमनचं डोकं असेल मला 100% माहिती आहे अमन नव्हता पण आमच्यासोबत तयार केली ती असं तुम्हीच केली बा मी तेच सांगतो त्याला अमन बघू शकता सायंटिस्ट कट कर डोकं फक्त मी दिलंय अरे स्मार्ट बघा श्लोके मग गड गणपतीच आहे वाटतं हे श्लोके शिवलिंग आहे बोललो ना दर्शन घेतोय हे बघ जुने श्लोक इकडे हे टालं मारले काहीतरी सो इथे टालं मारलेलं आहे लॉक काहीतरी असेल इकडे तर गाईज गुफेत बघू शकता तुम्ही मूर्ती आहेत कोरलेल्या भाला आहे भाला ओ यार दिसत नाही तर बघू शकता गाईस प्राचीन काळातील मंदिर भाई एक नंबर ना गाईज हे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतील बट तुम्ही रिअलमध्ये या बघायला खरंच काय वाटते बघायला म्हणजे काय सांगू दुसरं मंदिर आहे सिद्ध मंदिर महाविष्णू तर दाखवतोय तुम्हाला काहीच खरंच एकदम म्हणजे काय का घाबरवलंच नाही अरे भाई घाबरणार आहे ते बघ आणि हे बघू शकता गांडूलच आहेत ना यार श्लोक तुम्ही घाबरले मी स्वतः घाबरलो बाप पाहिलं नाही तो बघ सावकाश भाई काय नाही झालं थोडं तुझा मोबाईल दे मला टॉर्च नाहीये का भाई हाय बॅग मध्ये आता कोण काढेल एवढा भाई आपल्या फोनला टॉर्च आहेत आपल्यापाशी भाई टॉर्च मोठी पाहिजे आता माझी काढू का बॅग मधली वाचतं का ना भैया स्लिप मार भाई बरोबर आहे जय श्री महाकाल थांबा दादा ब्लॉग बनवतो सो काही बघितलंच असेल याच्यात काय आहे आणि काय नाही स्वतः चढतोय सो तुम्ही हे बघितलं तर आता जातोय आम्ही जे कलियुगचा स्तंभ आहे तिथे जातोय हा मले आहे ना मी मध्ये आलेलो आहे आणि कसं कोरीव काम आहे हो भाई इकडे गुफा जशी आहे बघूया फ्लॅश पडायला लागेल थांबा सो हे काय आहे काय आयडिया नाही बट बघू शकता तुम्ही बघू शकता जे स्तंभ ज्या युगाचे तुटलेले आहेत ते बघू शकता गाईज
आणि हा आहे कलियुगचा स्तंभ. सो स्तंभ दाखवून झालेला आहे. सो आता आम्ही जातोय तिकडे वरती एक अजून मंदिर राहिलेलं आहे, तिथे जातोय, ते दाखवतोय आणि नंतर मग कोकण कडावर. कारण की पाऊस थांबलेला आहे आणि भाई क्लाउड्स बघा ना भाई, नाहीतर मिस व्हायचं, तुम्हाला दाखवायचं राहायचं. तर कुंड बघू शकता गाईस तुम्ही, काय स्ट्रक्चर आहे बघा ना गाईस, बघा ना काय स्ट्रक्चर आहे, जुन्या काळातलं, जुन्या जमान्यातलं, प्राचीन काळातलं सण. ह्याच्यात शिवलिंग आहे, म्हणजे ह्याच्यात सर्व देवांच्या मूर्त्या असतील बहुतेक, बघू शकता तुम्ही. तर बघू शकता काहीच, इथे पण गणपती बाप्पांची मूर्ती आहे, म्हणजे गणपती बाप्पांचं मंदिर आहे. सो बघू शकता, मला तर वाटतं हेच गड गणपती बाप्पांचं मंदिर आहे, आणि ते पण असू शकते. कोकण कड्यावर जातोय आम्ही, बट पाणी रिमझिम सुरू झालं आहे परत. कुठून? खालूनच असेल भावा, श्लोक बघ ना, इकडूनच जाऊ ना, मेन रोड आहे इकडून. हा ठीक आहे. सो गाईज आम्ही जातोय, बट पाऊस सुरू झालाय पुन्हा. सो क्लाउड्स गायब नाही झाले पाहिजे, आता तुम्हाला काय दाखवता न येणार, आणि तिथेच थांबावं लागेल पाणी थांबेपर्यंत. जाता जाता थांबलेलो आम्ही, पाऊस लागले म्हणून, आणि लुक चेंज. सो मी चेंज केला लुक, कारण की तिथे क्लाउड्स वगैरे, हा ते तसं होईल, क्लाउड्स वगैरे आता खूप दिसतील, कारण की ऊन आलं परत, पाऊस ऊन चालूच आहे. सो लुक चेंज. थोड्याच क्षणात पोचू आम्ही कोकण कडावर, आणि दाखवतो तुम्हाला व्ह्यू गाईस. इकडून नीट दिसत नाही, धुका आले पूर्ण. वेट अँड वॉच भाई, रॅपिंग करतात का भाई? दृश्य बघा, दृश्य शपथ, श्लोक बघ ना, क्लासिक इन द मोमेंट गाईज, बघू शकता. एक नंबर. एक मेहरबानी कर. नागरे आता बॅग घे बे. नाही नागरे धर बॅग. ओ भैया आला ए थांब